आपण त्यांचं स्वागत करतो आहोत। स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा, शाळा समितीचे सन्माननीय अध्यक्ष सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे। शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मान्यवरांचं औक्षण करून स्वागत करत आहेत। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभू घाटे सर, संस्थेच्या सन्माननीय उपाध्यक्षा डॉक्टर सरोजी कुलकर्णी मॅडम यांचं औक्षण होत आहे। मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका यांचंही औक्षण ज्येष्ठ शिक्षिका सावकारीबाई यांच्या शुभ हस्ते झालेले आहे। मान्यवरांना थोडंसं गायला सांगितले, त्याच्यामुळे 2 ओळी गाण्याच्या सादर करण्याचा प्रयत्न करतो। निरागस हो गणपती, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो, शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक, शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक। ओंकार गणपती, ओंकार गणपती, अधिपति सुखपति छंदपति गंधपति, लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो। मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया, मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया, गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुख हरता, गजवदना मोरया मोरया, सूर निरागस हो, सूर निरागस हो, निरागस हो, निरागस हो। थैंक यू। समृद्धी दिनेश जगडे, विज्ञान गणित विषयाची आवड असणारी, शांत अभ्यासू, अभिनयाची आवड असणारी, जेव्हा संधी मिळेल तेव्हा सहभाग घेऊन आपले गुण दाखवून देणारी समृद्धी। त्यानंतर इयत्ता 7वीतील प्रथम क्रमांक रोशनी मिलिंद कराड, रोशनीला देखील 3 नगरीत बॅनरवर ओळखणारे आमचे गुणवंत
सतत शिकण्याची वृत्ती ही ह्या सर्व गुणांमुळे जी व्यक्ती खरोखर आदर्श बनते, आदर्श विद्यार्थिनी बनते. आणि ह्या वर्षीची अशी ही गुणवंत आदर्श विद्यार्थिनी आहे श्रावणी एकनाथ मांजरेकर, इयत्ता 7वी. आणि महत्त्वाचं म्हणजे मगाशी आपल्या ताईंनी सांगितलं की कालच श्रावणीने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला. खूप खूप अभिनंदन श्रावणीसाठी. खूप जोरात टाळ्या होऊ दे. बाळांनो, पुन्हा वेळेला तरी आपण हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नाला लागायचे, हो की नाही? धन्यवाद सर. सर्व बक्षीसपात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे आपण फ्लावर क्लासने अभिनंदन करूया. आहात रेडी? रेडी स्टार्ट. यानंतर कायम ठेव योजनेअंतर्गत बक्षिसांचं यादी वाचनसाठी येत आहेत सौ औटी मॅडम. नमस्कार, शुभ संध्या. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील कायम ठेव बक्षीस योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांचा तपशील मी आपणासमोर वाचत आहे. या योजनेअंतर्गत बक्षिसं देण्यासाठी मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, सन्माननीय श्री ओमकार प्रभुगटे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करावं. या योजनेअंतर्गतचं जे प्रथम पारितोषिक आहे, स्मित कल्प वर्षा या नावाने श्री धुंडीराज गोविंद व सौ अंजली धुंडीराज ठोसर यांकडून इयत्ता 1ली ते 7वी शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्याला हे पारितोषिक दरवर्षी दिलं जातं. यंदाची या पारितोषिकाची मानकरी आहे कुमारी ऐश्वर्या विनोद सागवेकर. ऐश्वर्याने पटकन यायचं आहे. अतिशय शांत, सुस्वभावी, सुंदर हस्ताक्षर असलेली, उत्तम चित्रकला असलेली अशी ही आमची गुणी विद्यार्थी आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांचा आवाजच येत नाही आहे. यानंतर सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे संस्कार शिदोरी स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची पुस्तक वाचन स्पर्धा घेण्यात येते. या पारितोषिकाची यंदाची मानकरी आहे कुमारी भार्गवी अमित जोशी. वाचनाची आवड असणारी, भरपूर पुस्तकं वाचणारी, तसेच संगीत आणि नाट्याची आवड असणारी आमची गुणी विद्यार्थिनी. जोरात टाळ्या वाजवायच्या भार्गवीसाठी. त्यानंतर कैलासवासी अन्नपूर्णा पाठक व कैलासवासी नर्मदा भालचंद्र भावे यांच्या स्मरणार्थ श्री दिनकर विश्वनाथ पाठक व कुमारी मृणाल दिनकर पाठक यांच्याकडून संगीत आणि नाट्याभिनय या विषयामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी हे पारितोषिक देत असतो. या पारितोषिकाची यंदाची मानकरी आहे कुमारी स्मरणिका शैलेश साठे. जोरात टाळ्या वाजवायच्या. पेटी सुंदर वाजवते स्मरणिका. त्याचबरोबर तिला संगीताची आणि नाट्याची आवड आहे. विष्णुनगर प्राथमिक शाळेतील आदर्श विद्यार्थी पारितोषिक. विष्णुनगर शाळेतून इयत्ता 5वी ते 7वीतील आदर्श विद्यार्थींनी हे पारितोषिक दिलं जातं दरवर्षी. या पारितोषिकाची यंदाची मानकरी आहे कुमारी समृद्धी दिनेश झगडे. समृद्धीसाठी जोरात टाळ्या वाजवायची. समृद्धी, आपण समृद्धीबद्दल आता बरंच ऐकलेलं आहे. अशी आपली ही गुणी विद्यार्थिनी कायम ठेव योजनेअंतर्गतलं आदर्श विद्यार्थिनीचं पारितोषिक यंदा तिने पटकावलेलं आहे. यानंतर माजी शिक्षिका कैलासवासी श्यामला शरद पेंढारकर व कैलासवासी शरद वामन पेंढार. आणि पाण्याविन माणसा. नमस्कार. निसर्ग हा आपला राजा आहे. पाणी ही त्याचीच देणगी आहे. पाणी म्हणजे जीवन. अशातच पाण्याची समस्या निर्माण झाली की आयुष्य भयावह होते. तर ही गोष्ट आहे नागदरवाडीतील श्री हनुमंत केंद्रे यांची. नांदेड जिल्ह्यातील नागदरवाडी हे गाव अनियमित पावसाळा व कडक उन्हाळ्याने ग्रस्त असल्यामुळे वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये दररोज सकाळी गावातील रहिवासी लांब अंतरापर्यंत पाणी आणण्यासाठी जात असत.
पाण्याविना शेती कोलमडली. नोकरीच्या शोधात तरुण शहरांकडे वळले. अशा परिस्थितीत कुटुंबांची खंबीर साथ दिली ती इंडो जर्मन पाणलोट विकास कार्यक्रम आणि महिला स्वयं मदत आधाराने. तर इयत्ता 7वीचे विद्यार्थी कुणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंग्यावाडी बळीराजाचं शेत पेटलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे. उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी. अरे दादा, आपल्या बी पाण्याचा प्रश्न असाच सुटायच हवा. अरे हनुमंता, प्रयत्न केला तर सुटेल तो बी. तर माऊली, निसर्ग हा राजा आणि त्याची देणगी म्हणजे पाणी. तर गावात पाणी आणून नंदनवन फुलवणाऱ्या अवलियाची ही कहाणी. पण तत्पूर्वी ऐकूया महती श्री रखुमाई मातेची. स्त्री जी जगाचा प्रारंभ करी, त्या स्त्री शक्तीचा जागर म्हणजे माय माऊली रखुमाई. आपली मौल्यवान साथ देऊनी आयुष्याचे सोने करी, विठुरायाची सावली म्हणजे माय माऊली रखुमाई. टाळ्या उद्या जरा टाळ्या, कंजूसी नको टाळ्यांना. पेटला, भाळसार पेटला, प्राण रे.
सावली कशी सांजली पुरी गोठली उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती. माऊलींचे हाल बघवेनासे झाले आणि गावकरीही पाण्याविना गाव सोडून जाऊ लागले. रखुमाईही तयार होईना नांदाया. म्हणूनच अवलियाने आणले पाणी गावात, त्याचीच ही गाथा. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो गाडून टाक भीती. गावासाठी समधे एकत्र आले तर गावात बी पाणी नक्कीच येईल. म्हणून म्हणता मी पण तुझी साथ देईन. तर मग पुरेसा अभ्यास झाला आणि गावातल्यांना एकत्र करून विहीर खोदायचा हा ध्यास झाला. सुख झालं झालं आसमानी कळकळ माईच्या भेगाळल्या मंजळीत उतरली आज किरण. नाचणार हो वल वल नाचणार हो वल चांदन नाचणार हो वल वल चांदन नाचणार हो वल चांदन. झाले झाले आज सागर भरू आली आली मन घागर कळकळ माईच्या भेगाळल्या मंजळीत उतरली आज किरण. नाचणार हो वल वल चांदन नाचणार हो वल चांदन नाचणार हो वल वल चांदन नाचणार. टाळ्या टाळ्या जोरात टाळ्या होते जरा. मदत, श्रमदान व रखुमाईची खंबीर साथ याच्या जोरावर हनुमान केंद्रे यांनी अशक्यचे शक्य करून दाखवले.
नागदरवाडीच्या श्री हनुमंत केंद्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे गाव व आजूबाजूच्या 5 गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटला. एकीच्या बळाने नैसर्गिक संपत्तीचे जतन करूया, पाणी साठवूया, पाणी